लॅपटॉप डाउनलोड करण्यासाठी MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा गुगल प्ले स्टोअरवरनं आणि हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय घटक असणार आहे तर या कोर्समध्ये तुम्हाला एकूण 6 विषय आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात संपूर्ण चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये 900+ प्रश्न आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी 300 पेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी घेतलेले आहेत. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतोय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात. त्याच्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये 550 पेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचे एक्सप्लेनेशन आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला हे जास्त इम्पॉर्टंट राहील. भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कव्हर केलाय. यामध्ये ॲडिशनल आपण ॲड केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला. त्याच्यावर 200 पेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. PDF तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच, पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झालाय. फिजिक्स आणि केमिस्ट्री मधले तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटक सुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिलाय. तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त 399 रुपयामध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावं लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. पण याचा कालावधी किती असणार आहे? 6 महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. तर या कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा. म्हणजे 4 विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा. पहिलं विधान बघा, विधानसभा विधान परिषद नष्ट करण्यासाठीचा ठराव संमत करू शकते. म्हणजे विधानसभा विधान परिषद नष्ट करण्याचा ठराव संमत करू शकते. डेफिनेटली बरोबर आहे. धन विधेयकाच्या संदर्भात विधान परिषद ते नाकारू शकत नाही व त्यामध्ये दुरुस्ती सुचवू शकते. धन विधेयक नाकारू शकत नाही विधान परिषद, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. दुरुस्त्या सुचवायचं काम करू शकेल. ठीक आहे. राज्यसभेच्या तुलनेत विधान परिषदेला तुलनेने कमी अधिकार दिले. जसं राज्यसभेला अधिकार आहे तसं विधान परिषदेला राज्यामध्ये तेवढे अधिकार पाहायला मिळत नाहीत, म्हणजे हे पण बरोबर आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. कारण पर्याय क्रमांक 3 मध्ये आता काय म्हटले बघा, धन विधेयका व्यतिरिक्त इतर विधेयकाच्या संदर्भात विधान परिषदेला ते संमती लांबणीवर टाकण्याचा अधिकार आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठक घेतली जाते. डेफिनेटली चुकीचं आहे. कारण संयुक्त बैठकीची तरतूद भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली तर भारतानं ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाकडं आपण संयुक्त बैठक, समवर्ती सूची किंवा व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य हे सगळे घटक घेतलेत. मात्र संयुक्त बैठक ही फक्त लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये जर मतभेद झाले त्यावर तोडगा काढण्यासाठी त्या ठिकाणी संयुक्त बैठकीची तरतूद आहे. विधानसभा किंवा विधान परिषदेच्या बाबतीमध्ये संयुक्त बैठकीची तरतूद नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं चुकीचं आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासाठी तरतूद भारतीय संविधानाच्या 6व्या परिशिष्टामध्ये. म्हणजे 6व्या परिशिष्टामध्ये असणारी एकूण राज्य कोणती असं विचारले. तुम्हाला एवढं तर माहिती आहे 6व्या परिशिष्टामध्ये म्हटल्यानंतर एकूण किती राज्य येतात? 4 राज्य. म्हणजे ऑप्शन बघा दिलेत तुम्हाला 2, 4, 6, 8 राज्य दिलेत. म्हणजे 4 राज्य ज्या ठिकाणी ते तुमचं उत्तर असणार आहे. 4 राज्य 2 म्हणजे पहिलं ऑप्शन इलिमिनेट होतोय आणि दुसरं ऑप्शन इलिमिनेट होते. बघायची गरज आहे का? नाही. आणि 6व्या परिशिष्टामध्ये मेघालय, मणिपूर, मिझोराम यापैकी काय येत नाही तर मणिपूर येत नाही. म्हणजे C हा ऑप्शन इथं मणिपूर आहे. मणिपूर कधी येत नाही? 6व्या परिशिष्टामध्ये मणी नाही, म्हणून या ठिकाणी हाही ऑप्शन इलिमिनेट. म्हणजे तुमचं करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक 3 की 6व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट असणारी राज्य विचारली तर आसाम, त्रिपुरा, ओके, त्यानंतर मेघालय आणि मिझोराम. संपलं. मणिपूर येत नसल्यामुळे ABDF हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. घटक एक युनिक टाईपमध्ये, तो म्हणजे केंद्र राज्य संबंध दिलेत, कायदेविषयक संबंध आणि जोड्या लावा म्हटले. या आर्टिकलवर एक बऱ्याच वेळा प्रश्न असतो. आता लॉजिकली जर सोडवायचा विचार केला 249 म्हणजे या आर्टिकलमधून काय सांगितले. 249 म्हटलं तर जो राष्ट्रहिताच्या दृष्टीनं राज्यसूचीतल्या एखाद्या विषयावर कायदा करण्याचा हा संसदेला असणारा अधिकार आहे. म्हणून 249 म्हटलं की पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर जुळते. म्हणजे A ला 4 आहे येतं, हे तुमच्या इथं डेफिनेटली लक्षात येईल. ठीक आहे.
त्यानंतर 250 बघा, 250 आर्टिकल म्हणजे जेव्हा आणीबाणी लागू असते तेव्हा राज्यसूचीतल्या कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा संसदेला अधिकार असतो. म्हणजे 250 आर्टिकलनुसार आणीबाणी लागू असताना राज्यसूचीतल्या कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा संसदेला असणारा अधिकार हा त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो. त्यानंतर 252 बघा, 252 म्हणजे 2 किंवा अधिक राज्यांच्या सहमतीने कायदा करण्याचा संसदेला अधिकार. आणि 254 म्हणजे संसदेने केलेले कायदे, राज्य विधिमंडळाने केलेले कायदे यातील विसंगती. म्हणजे तुम्हाला इथं पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर इथं कळून जाते, लक्षात असू द्या. तर 249 म्हटल्यानंतर काय येणार, तर 249 म्हणजे राज्यहिताच्या दृष्टीनं ओके राज्यसूचीतील विषय. आणीबाणी म्हटलं की 250, 252 म्हटलं की 2 किंवा अधिक राज्यांच्या सहमतीनं, 254 म्हणजे तुमचं विसंगतीचा मुद्दा, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतले? आम्ही लोक अमेरिका देशाच्या राज्यघटनेमधून घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न, राज्यघटनेनुसार राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? राज्य ही संज्ञा म्हणजे आर्टिकल कोणतं येतं? 12 नंबरचं आर्टिकल भारतीय राज्यघटनेतलं. आणि याच्यामध्ये काय काय येतं? भारत सरकार आणि संसद येतं आहे, राज्य सरकार विधिमंडळ येत आहेत, सर्व स्थानिक प्राधिकरणं आणि अन्य सर्व प्राधिकरणं म्हणजे जे आपण ट्रिब्युनल म्हणतो किंवा लोकल अथॉरिटीज म्हणतो ते सर्व स्थानिक प्राधिकरण म्हणजे लोकल अथॉरिटीज अँड ऑल अदर अथॉरिटीज, हे सर्व घटक येत आहेत. म्हणून राज्य ही संज्ञा म्हटलं राज्याची व्याख्या असं म्हटलेलं आहे आर्टिकल 12. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महानदी जल विवाद न्यायाधिकरणाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर हे मार्च 2018. हे जल विवाद न्यायाधिकरण थोडंसं लक्षात असू द्या, प्रिलिमला पण बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न विचारला जातोय. पुढचा प्रश्न आहे, 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात तुम्हाला काही विधानं दिलीत आणि कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. आता 1935च्या कायद्यानं 1919च्या कायद्यानं प्रांतांना द्विदल राज्य पद्धती लावली होती. 1919चा जो कायदा होता प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती लावली. 35च्या कायद्यानं या प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली, प्रांतांना स्वायत्तता मिळाली आणि केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती लावली. त्याच्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे, प्रांतिक स्वायत्तता 1937 ते 1939 या कार्यकाळामध्ये. त्याच्यानंतर फेडरल कोर्टाची स्थापना या 1935च्याच कायद्यानुसार झाली, बरोबर आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार डेफिनेटली नाही आहे, त्यामुळं ए आणि बी एवढंच फक्त तुमचं उत्तर बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अनुच्छेद 25 ते 28 नुसार असलेले मूलभूत अधिकार या संबंधात पुढील विधानापैकी कोणतं विधान अयोग्य आहे ते निवडा. म्हणजे तुम्हाला सगळं विधानं दिलीत बघा. पहिलं विधान, राज्याने पूर्णपणे म्हणजे आर्टिकल 25 ते 28 मध्ये दिलेले अधिकार आहेत ओके, त्याच्यामध्ये कोणतं अधिकार येत नाही ते तुम्हाला ओळखायचं. अयोग्य निवडा म्हणजे कोणतं येत नाही. राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देण्यात येणार नाहीत हे येऊ शकतं. का भारतीय राज्यघटनेचं धर्मनिरपेक्षता 25 ते 28 तत्व डेफिनेटली आहे. किंवा कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन व प्रचार करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती नाही, डेफिनेटली आहे. आणि या अनुच्छेदांतर्गत मिळणारे अधिकार केवळ भारतीय नागरिकांना, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर येते. आता काय सांगतो लक्षात घ्या, याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे की केवळ भारतीय नागरिकांना असलेले अधिकार भारतीय राज्यघटनेचे आर्टिकल कोणते आहेत? एक आहे आर्टिकल 15, दुसरा आहे आर्टिकल 16, त्यानंतर आहे आर्टिकल 19, त्यानंतर आहे आर्टिकल 29 आणि त्यानंतर आर्टिकल आहे 30. म्हणजे एकूण 5 आर्टिकल आहेत की ज्या 5 आर्टिकलमध्ये केवळ भारतीय नागरिकांना असलेले अधिकार आहेत. आर्टिकल 15, 16, 19, 29 आणि 30. आता इथं तुम्हाला 25 ते 28 मध्ये म्हणतंय आणि भारतीय नागरिकांना, डेफिनेटली चुकीचं आहे. कारण भारतीय नागरिकांना असण्यासाठी आर्टिकल आहेत ना फक्त 5 आहेत, 15, 16, 19, 29 आणि 30. त्याच्यामुळं चौथा ऑप्शन हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर सध्या रिझर्वेशन किंवा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. प्रश्न होता, आरक्षणावर 50% मर्यादा पुढीलपैकी कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आली? 50% मर्यादा म्हणतो इंदिरा साहनी खटला. कोणता खटला येतो? इंदिरा साहनी खटला. पुढचा प्रश्न बघा, अनुच्छेद क्रमांक 352 नुसार म्हटले राष्ट्रीय आणीबाणी संबंधी पुढील विधानापैकी योग्य विधान कोणते ते सांगा. अनुच्छेद क्रमांक 352 अंतर्गत राज्य सरकार कार्यरत राहतात ते बरखास्त होत नाही. 352 आर्टिकलनुसार राज्य सरकार कार्यरत राहतात का? डेफिनेटली राहतात ना, कार्यरत राहतात, बरखास्त होत नाहीत. राष्ट्रीय आणीबाणी 352च्या प्रभावाखाली केंद्र शासनाला कायदे निर्मिती आणि प्रशासनासंदर्भात
घटक राज्यामध्ये अधिकार एक समावेच्छेदी अधिकार म्हणतो आपण. ओके, म्हणजे पूर्ण अधिकार कंकरंट पॉवर मिळते त्यांना. डेफिनेटली बरोबर आहे, कारण केंद्र बलशाली होतं. अनुच्छेद क्रमांक 352 अंतर्गत घटक राज्याची कायदेमंडळे कार्यरत, कायदेमंडळ डेफिनेटली राहू शकणार आहेत. स्टेट असेंब्ली हा कार्यरत राहू शकतात. ओके, ते सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ इथं सगळंच बरोबर आहे, कोणतंच चुकीचं नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक बघा, तुम्हाला दिलेत विधान म्हटले कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखा. राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ राज्यसभा संमत करू शकते. विधान बरोबर की चूक? डेफिनेटली चुकीचं आहे, कारण राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे आर्टिकल 352 आणि हे ठराव हा लोकसभा पाहिजे, तर राज्यसभा दिल्यामुळे हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक पहिलंच उत्तर तुमचं असणार आहे. समजा उपराष्ट्रपती पदावरनं दूर करण्यासंबंधीचा ठराव असेल तर तो केवळ राज्यसभेमध्ये होऊ शकतो. डेफिनेटली आहे. अखिल भारतीय सेवांच्या निर्मितीसंबंधीचा ठराव केवळ राज्यसभेमध्येच होऊ शकतो. 312 म्हणतो आर्टिकल. डेफिनेटली आहे. राज्यसभा राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला म्हणजे लोकसभेला देऊ शकते. डेफिनेटली बरोबर आहे. म्हणजे इथं तुमचं फक्त पहिलं विधान चुकीचं आहे, तिथं लोकसभा पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, कलम डॅश डॅश प्रमाणे भारतीय राष्ट्रपतींना कायद्याचा किंवा तथ्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत म्हणजे आर्टिकल 1431. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारासंबंधी योग्य विधान शोधा. मूलभूत अधिकारासंबंधी योग्य विधान शोधा असं म्हटले. भारतातील सर्व व्यक्तींना भारतीय नागरिकाप्रमाणेच परदेशी व्यक्तींनाही शिक्षणाचा अधिकार अनुच्छेद 21 म्हणजे अनुच्छेद 21A नुसार लागू आहे. बरोबर आहे ना, की इथं लक्षात घ्या, परदेशी नागरिकांना किंवा फक्त भारतीय नागरिकांना असलेले अधिकार म्हटलं फक्त परदेशी नागरिकांना मिळणार नाही. 15, 16, 19, 29, 30 21A प्रमाणे शिक्षणाचा अधिकार भारतीय नागरिकाप्रमाणे हा परदेशी नागरिकांना पण असणार आहे. डेफिनेटली, नो डाऊट. अनुच्छेद क्रमांक 20 आणि 21 मधील मूलभूत अधिकार हे राज्यांनी विशिष्ट प्रकारची कृती करू नये अशी ताकीद आहे. त्यामुळे या अधिकारांचे स्वरूप नकारात्मक आहे. म्हणजे विशिष्ट प्रकारची कृती काय करावं काय नाही, म्हणजे नकारात्मक म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे, कारण 20 आणि 21 मध्ये काय करू नये असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ताकीद दिली जाते. नकारात्मक म्हणजे डेफिनेटली यामध्ये अ आणि ब बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण, अपंगत्व आणि इतर डॅश डॅश बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सुचवले. कोणत्या परिस्थितीमध्ये? जेव्हा अवांछित परिस्थिती किंवा आकस्मिक आपत्ती म्हणतो ना, या परिस्थितीमध्ये. आकस्मिक आपत्ती म्हणजे अनडिझर्व वॉन्ट. ओके, अनडिझर्व वॉन्ट ह्याच्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेचे कलम डॅश डॅश भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकारांची घोषणा करतं. आता एक तर सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातला आर्टिकल आहे, बरोबर, आणि अतिरिक्त आर्टिकल म्हणजे 143, 40ची रेंज तुम्हाला बघायला मिळते. आता 140च्या रेंजपैकी जवळचा ऑप्शन कुठला आहे? पर्याय क्रमांक 2. डेफिनेटली तुमचं 140 उत्तर आहे, कारण आपण 143 आर्टिकलबद्दल मगाशीच प्रश्न बघितला या सेशनमध्ये. तसं 140 किंवा त्या रेंजमध्ये तुम्हाला आर्टिकल बघायला मिळतात सर्वोच्च न्यायालयाचे. त्यामुळे 160, 70, 80 डेफिनेटली येणार नाही. 140 जरी तुम्हाला एक्झॅक्टली माहीत नसेल तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी उत्तर देऊ शकताय. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? भारताचा महान्यायवादी यांना पुढीलपैकी कोणत्या कामकाजामध्ये बोलण्याचा अधिकार आहे? आता महान्यायवादींना बोलण्याचा म्हणजे लोकसभेमध्ये बोलू शकतात, नो डाऊट. राज्यसभा असेल, राज्यसभेमध्ये बोलू शकतात, नो डाऊट. जेव्हा संसदेची संयुक्त बैठक असेल तर संयुक्त बैठकीमध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार आहे का? हो, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार आहे. चौथं, संसदेची कोणतीही समिती जरी तो त्या समितीचा सदस्य नसला तरी त्याला बोलण्याचा अधिकार मिळत नाही, कारण सहभागी होण्याचा बोलण्याचा अधिकार म्हणतो सदस्य असला पाहिजे. म्हणजे संस्थेची कोणतीही समिती जरी त्या समितीचा सदस्य नसला असं दिलेलं असल्यामुळं या ठिकाणी तुमचं पर्याय क्रमांक 4 चुकीचं ठरतंय. त्यामुळे फक्त अ, ब, क बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपालचे अध्यक्ष किंवा सदस्य यांचे कमीत कमी वय किती असलं पाहिजे? तर कमीत कमी वय 60-65 पेक्षा कमी नाही, 30 पेक्षा कमी नाही, 45 पेक्षा कमी नाही, 35 पेक्षा कमी नाही. करेक्ट आन्सर येतं 45 पेक्षा कमी नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 210 नुसार घटक राज्यातील विधिमंडळाचे कामकाज पुढीलपैकी कोणत्या भाषांमधून चालवले जाते?
आता लक्षात घ्या, जेव्हा विधिमंडळाचं कामकाज असेल तर ते एकतर घटक राज्याची अधिकृत भाषा किंवा आणखी वेगळी भाषा याच्यामधून हिंदी, इंग्रजी हे सगळं चालू शकतं. पण त्या घटक राज्याच्या अधिकृत भाषेमधूनच केवळ एवढं असं होऊ शकत नाही, कोणती भाषा असू शकते. त्यामुळे या ठिकाणी केवळ शब्दामुळे चुकीचं ठरतंय. बी, सी आणि डी बरोबर ठरते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे. ओके. आयोगाने या टॉपिकवर किंवा या पॉईंटवर वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारलाय, तो फक्त समजून घ्या. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 210 नुसार घटक राज्यातील विधिमंडळाचे कामकाज हे त्या घटक राज्याची अधिकृत भाषा, अधिकृत असणाऱ्या अनेक भाषा, हिंदी आणि इंग्रजी या भाषातून चालते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. लक्षात आलं? ओके. याच्यावर थोडासा फोकस करा. निर्मिती कार्यक्रम आणि त्यांच्या प्रारंभ किंवा घोषणा दिनांक किंवा जी वर्ष आहे ती खाली दिलीत, यांच्या जोड्या लावा. म्हणजे पहिल्यांदा योजना दिली आहे बघा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, आणि हे तुम्हाला कधी सुरुवात झाली याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला आहे, म्हणजे हे तुम्हाला समजायला हवं. ठीक आहे. तर आता या पहिल्या प्रश्नामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हटलं तर एवढं माहीत आहे तुम्हाला की अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी 2000 साली म्हणजे 25 डिसेंबर 2000 साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात झाली. मग त्यामुळे 25 डिसेंबर आता सध्या मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यामुळं त्यांनी नवीन एक दिवस सुरू केला, तो म्हणजे सुप्रशासन दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली. त्यामुळं अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस, कारण त्यावेळी ते पंतप्रधान होते. ठीक आहे. म्हणून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000 म्हणजे अला 3 आहे हे तुम्हाला कळून गेलं. त्याच्यानंतर पुढची योजना येते ती म्हणजे पुढची जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हटलं तर तुम्हाला तो 14 ऑगस्ट 2008ला बघायला मिळतो. म्हणजे हे 2 तर जोड्या तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता किंवा त्या जोड्या त्या ठिकाणी तुम्ही जुळवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना, तिसरी आहे सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना, ती आहे 1 डिसेंबर 1997ची. सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना ही कधीची आहे? 1 डिसेंबर 1997. आणि राहती शेवटची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ती ऑगस्ट 2013मध्ये. ह्या तारखा लक्षात ठेवा, परीक्षेला वारंवार विचारल्या जाणाऱ्या योजनांमध्ये ना यांचा समावेश होतो. त्यामुळं ह्या तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर. ओके. पुढचा प्रश्न आहे रिलेटिव्हली एकदम सोपा प्रश्न वाटतो, कारण प्रश्न पहिल्या तुम्हाला त्याचं उत्तर लगेच कळून जाईल. ठीक आहे. प्रश्न होता तो म्हणजे भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यानं शून्याधारित अंदाजपत्रकाची संकल्पना राबवली? शून्याधारित म्हणजे झिरो बजेट. ओके. झिरो बेस्ड बजेट महाराष्ट्र येतं. 1986चा पिरियड येतो. अर्थमंत्री जर बघितले सुशील कुमार शिंदे, अर्थ राज्यमंत्री श्रीकांत जिचकर यांची नावं तुम्हाला तिथं लक्षात ठेवावी लागतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारच्या कर उत्पन्नाचा इतका टक्के वाटा मिळालेला आहे. तर किती मिळाला आहे? तो 5.521%. किती? 5.521%. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शून्याधारित अर्थसंकल्पनाच्या संकल्पनेचा प्रवर्तक कोण? शून्याधारित म्हणजे झिरो बजेट हे तर म्हटलं की पीटर ए पियर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र राज्य पहिलं आहे की ज्यांनी झिरो बजेट ओके हे कन्सेप्ट राबवलेला पहिलं राज्य. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या खालीलपैकी कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व प्रकट करते? म्हणजे तुम्हाला माहीत आहे प्रोडक्शन मेथड म्हणजे उत्पादन पद्धत म्हणतो. ठीक आहे. उत्पन्न पद्धत म्हणजे त्याला इन्कम मेथड म्हणतो. व्यय पद्धत किंवा खर्च म्हणजे एक्सपेंडिचर मेथड म्हणतो. आता भारतामध्ये जेव्हा उत्पन्न मोजलं जातं तेव्हा उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत या दोन्हीचा संयुक्तिकरित्या वापर केला जातो. पण तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची कोणती पद्धत अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या विविध क्षेत्राचे तुलनात्मक महत्त्व म्हणजे तुमचं प्रोडक्शन मेथड म्हणजे उत्पादन पद्धत या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डिसेंबर 1997 पासून सुरू झालेली सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना. ओके. म्हणजे अगोदरच आपण एक प्रश्न पहिला जोडायला हवामध्ये त्यातच उत्तर होतं तुमचं. कोणत्या योजनांचं एकत्रीकरण आहे? शहरी रोजगार योजना म्हणजे जी नेहरू रोजगार योजना होती किंवा गरिबांची नागरी मूलभूत सुविधा योजना किंवा प्रधानमंत्र्याच्या एकात्मक नागरी दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम आहे ना यांचं एकत्रीकरण आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवताना इंग्रजी नावं नक्की लक्षात ठेवा. नेहरू रोजगार योजना, अर्बन बेसिक फॅसिलिटी स्कीम फॉर पुअर अँड प्राईम मिनिस्टर इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम. म्हणजे हे पॉईंट काय महत्त्वाचं माहिती आहे का तुम्हाला? तर डिसेंबर 1997 म्हणजे सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही सुरू झाली. 3 योजनांचं एकत्रीकरण त्यामध्ये होतं. ओके.
तुम्हाला नेहरू रोजगार योजना आणि जवाहर रोजगार योजना यामध्ये काय फरक आहे असं विचारलं तर जवाहर रोजगार योजना म्हटलं तर ही तुम्हाला ग्रामीण भागासाठी पाहायला मिळते आणि नेहरू रोजगार योजना म्हटलं तर ती शहरी भागासाठी पाहायला मिळते. एवढा मेजर डिफरन्स आहे. जवाहर रोजगार योजना पण आहे, नेहरू रोजगार योजना पण आहे. नेहरू म्हटलं की तुम्हाला शहरी हा पॉईंट इथं लक्षात घ्या. जवाहर नेहरू म्हणतो ना, जवाहरलाल नेहरू. जवाहर म्हटलं ग्रामीण भाग असं. एकदा प्रश्न असा विचारला, 6व्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्ती डॅश डॅश एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्यात आहे असे मानता येते. तर 6वी पंच म्हणजे 2100 कॅलरी. शहरी म्हटलंय ना, 2100 कॅलरी हे लक्षात घ्या. शहरी भाग म्हणतोय ना तुम्हाला, म्हणून 2100. एकदा आयोगाने असा प्रश्न विचारलाय, स्वच्छ भारत मोहीम ग्रामीण 2014चे लक्ष्य आहे. कोणतं लक्ष्य आहे? 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत. एवढं माहिती आहे की तुम्हाला 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत असणार आहे. मग 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत संपूर्ण स्वच्छता आहे का उघड्यावर शौचमुक्त भारत आहे? ऑब्वियसली पर्याय क्रमांक 4 असणार आहे. ओके, स्वच्छ भारत मोहीम ग्रामीण 2014चं जे अंतिम उद्दिष्ट असं म्हटलं गेलेलं आहे, शेवटचं. ठीक आहे, लक्ष्य काय आहे तर 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत उघड्यावर शौचमुक्त भारत असा एक प्रश्न विचारला. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कधीपर्यंत काय एक्झॅक्टली आहे. ऑप्शन सगळे जवळचे वाटतात. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, सिंपलच आहे, कृषी व ग्रामीण विकासासाठी सर्व प्रकारची कर्ज देण्यासाठी डॅश डॅश ही बँक जुलै 1982 मध्ये स्थापन करण्यात आली. जुलै 1982 म्हणलं की नाबार्ड. काय उत्तर असणार आहे? नाबार्ड. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार म्हटलं तर शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार. ओके, नाबार्डची स्थापना आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश समितीच्या शिफारशीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली. क्षेत्रीय ग्रामीण बँक म्हणजे रिजनल रुरल बँक असं म्हणतो. ठीक आहे, रिजनल रुरल बँका कधी अस्तित्वात आल्या? आरआरबीज म्हणतो आपण. ठीक आहे, जर तुम्ही नीट बघा अगोदर कसं झालं होतं तर सुरुवातीला गाडगीळ कमिटी नेमण्यात आली होती आणि या गाडगीळ कमिटीनं म्हटलं होतं तर जर ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला याचा विकास करायचा असेल बँकिंग क्षेत्राचा किंवा बँकिंग व्यवस्थेचा तर तुम्हाला क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन म्हणजे सर्व्हिस एरिया अप्रोच स्वीकारावा लागेल. मग सरकारनं काय केलं, गाडगीळ कमिटीनं सांगितलं की क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन स्वीकारायचा आहे म्हणून सरकारनं पुन्हा एक कमिटी नेमली आणि ती कमिटी होती नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली. या कमिटीनं गाडगीळ कमिटीनं केलेल्या शिफारशींचा अभ्यास केला आणि त्यांनी रिकमेंडेशन दिल्यानंतर फायनली भारतामध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली. म्हणून परीक्षेला विचारलंय क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार तर तुमचं उत्तर असणार आहे एम नरसिंहम समितीच्या शिफारशीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली. ओके, पण क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन स्वीकाराची शिफारस कोणी केली तर तो गाडगीळ कमिटी होती. त्यामुळे गाडगीळ आणि यापैकी करेक्ट आन्सर येणार आहे. शिवरामन समिती म्हटलं नाबार्डची स्थापना, नाबार्ड जुलै 1982 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे खालीलपैकी सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते म्हटले? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणजे 25 डिसेंबर 2000 साली या योजनेची सुरुवात झाली. आता याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत. ग्रामीण भागात रस्ते बांधण्यासाठी केंद्र सरकारचा निधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण रस्ते राष्ट्रीय महामार्गांना जोडणे, सर्व प्रकारच्या हवामानामध्ये तगून राहतील अशा प्रकारचे रस्ते नसलेल्या व 500 किंवा त्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागामध्ये बांधणे. म्हणजे 500 किंवा 100 म्हटले म्हणजे याचा करेक्ट आन्सर येते पर्याय क्रमांक 3. कारण तुम्हाला विचारले की प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते? 25 डिसेंबर 2000 ही योजना सुरू झाली होती. 500 किंवा त्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागामध्ये रस्ते बांधणे, असलेल्या किंवा नसलेल्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी रस्ते नाहीत अशा ठिकाणी. मग इथं लोकसंख्या म्हटलं तर 500ची अट येते, 100 असल्यामुळे हे चुकीचं येणारच नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयाने 2011 मध्ये नियोजन मंडळाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दारिद्र्याचे मोजमापन खालीलप्रमाणे केले. कसं केलंय तर जे व्यक्तीचा दैनंदिन खर्च आहे तर तो शहरी भागासाठी 32 पेक्षा कमी आणि ग्रामीण भागासाठी 26 पेक्षा कमी असा ठरवण्यात आला. हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, हे लक्षात घ्या. तर ही चर्चेतली न्यूज आहे. 2011 नियोजन मंडळानं सादर केलेलं प्रतिज्ञापत्र ह्याच्यावर परीक्षेला बऱ्याच वेळा विचारले गेले की व्यक्तींचा दैनंदिन खर्च जर म्हटलं शहरी भागासाठी 32 पेक्षा कमी आणि ग्रामीण भागासाठी 26 पेक्षा कमी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी किती कॅलरीची आवश्यकता असते? म्हणजे दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी किती कॅलरीची आवश्यकता आहे? आहारामधून 2400 कॅलरीपेक्षा कमी कॅलरी. हे तुमचं त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, देताना काय केले, दारिद्र्य परिमाण आणि वैशिष्ट्य असं दिले. आता तुम्हाला इथं MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स, HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, सुरेश तेंडुलकर यांचे डॅश डॅश आणि प्रणब बर्धन यांचे असं आयोगानं विचारले. सुरेश तेंडुलकर म्हटलं तर त्यांनी काय म्हटलं होतं की जी पॉवर्टी लाईन बास्केट आहे याच्यामध्ये फक्त अन्न हा घटक न ठेवता त्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चाचा समावेश करा. म्हणजे इथं Cला 2 आहे हे तुम्हाला डेफिनेटली डोळं झाकून माहीत आहे. जर Cला 2 असेल तर पर्याय क्रमांक 1 मध्येच ते आहे, म्हणजे उत्तर असणार पर्याय क्रमांक 1. MPI म्हणजे तुम्हाला त्यामध्ये 10 निर्देशकाचा वापर, मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स, किंवा HPI म्हणलं तर तुम्हाला दीर्घायुष्य, ज्ञान आणि योग्य जीवनमान हे राहणार आहे. आणि सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजे प्रणब बर्धन म्हणजे युनिव्हर्सल बेसिक स्कीम म्हणतो आपण, ते येणार आहे. ठीक आहे, म्हणजे असेही प्रश्न आहेत की फक्त लॉजिकली तुम्ही सोडवू शकता. पुढचा प्रश्न आहे, 1977-78 मध्ये भारतात अंत्योदय कार्यक्रम कोणत्या राज्यानं सुरू केला? अंत्योदय कार्यक्रम म्हटलं की राजस्थान, लक्षात ठेवा. अंत्योदय 1977-78